पुढची मोठी बातमी, जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगेंना उमेदवारी द्या अशी मागणी वंचितकडून करण्यात आलेली आहे। मवियाच्या बैठकीमध्ये त्यांनी हा प्रस्ताव मांडलाय। त्याचबरोबर वंचितकडून मवियाकडे 27 जागा देण्याची मागणीही केली आहे। त्यात अकोला, जालना आणि पुणे या 3 लोकसभा मतदारसंघांसाठी वंचित आग्रही आहे। दरम्यान बैठकीत जरांगेंच्या उमेदवारी प्रस्ताव आल्या नसल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली। तर वंचितचा 27 जागांचा प्रस्ताव नाही तर इच्छा असल्याचं राऊत यांनी यावेळी म्हटलंय। जालना लोकसभा मतदारसंघातून श्री मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अभिजित वैद्य हे महाविकास आघाडीचे सर्वांचे कॉमन कॅन्डिडेट असावे, तसं त्यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। एकूण 27 जागेंचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही महाविकास आघाडीला दिला। त्यांनी 27 जागांचा फॉर्म्युला अजिबात सांगितलेला नाही, इच्छा व्यक्त करणं। आता आम्ही म्हणतो आम्ही 48 ठिकाणी काम करतो, काँग्रेस पक्ष अख्ख्या महाराष्ट्रात आहे, प्रत्येक मतदारसंघात देशभरात आहे, राष्ट्रवादी काँग्रेस 48 मतदारसंघात आहे, पण शेवटी महाराष्ट्रात जागा 48च आहेत ना, त्या आम्हाला वाटूनच घ्याव्या लागतील। मनोज जरांगे पाटिल जी कोई राजनीतिक नेता नहीं है, उनकी कोई पॉलिटिकल पार्टी नहीं है मेरे हिसाब से, और ऐसा कुछ प्रकार का प्रस्ताव हमारे पास। वंचित आघाडीने महाविकास आघाडीला कोणता प्रस्ताव पाठवलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जालन्यातून जरांगेंना लोकसभेची उमेदवारी द्या, जरांगेंना सर्वपक्षीय उमेदवार म्हणून घोषित करा, लोकसभेच्या एकूण 27 जागा मिळाव्यात, मवियाच्या उमेदवारांच्या यादीत एकूण किमान 15 ओबीसी उमेदवार असावेत, मवियाच्या यादीत किमान 3 अल्पसंख्याक उमेदवार असावेत, पुणे लोकसभेची उमेदवारी अभिजित वैद्य यांना द्यावी, मवियाचा उमेदवार भाजपमध्ये सहभागी होणार नाही याचं वचन द्यावं। वंचितच्या प्रस्तावातले हे मुद्दे आपण पाहतोय।